गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग. वेगवेगळ्या जागी लोक असतील, वेगवेगळ्या टाइम झोन मध्ये लोक असतील. काही ठिकाणी संध्याकाळ असेल, काही ठिकाणी सकाळ असेल. सगळ्यांना जिथे जिथे जे आहेत त्यांना त्यांच्या ग्रीटिंग्स ऑफ द डे. आणि आजचा भाग, दुसरा भाग आहे श्री रुद्र आनंद. या दुसऱ्या भागांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यांना जिथे जिथे जे आहेत त्यांना त्यांच्या ग्रीटिंग्स ऑफ द डे. आणि आजचा भाग, दुसरा भाग आहे श्री रुद्र आनंद. या दुसऱ्या भागांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यांना जिथे जिथे जे आहेत त्यांना त्यांच्या ग्रीटिंग्स ऑफ द डे. असं हा मागच्या वेळेला काल सांगितलं होतं तसा देश राग आहे. आणि रुद्र आपण जे म्हणतोय ते नेहमीसारखं बाहेर कोणाला तरी कल्पना केली आहे. आणि हे एकलव्याची स्टोरी आहे ही सगळी. ही श्रीकृष्णाच्या 12व्या अध्यायातल्या 4 युक्त्या आहेत. त्यातली पहिली युक्ती अशी आहे की सातत्याने ध्यान धर, जे काही तुला करायचं त्याचं. पण सातत्याने ध्यान धरणं थोडं कठीण जाईल, म्हणून मग प्रॅक्टिस कर. प्रॅक्टिस करणं, सातत्याने ध्यान देत देत प्रॅक्टिस करणं किंवा नुसती प्रॅक्टिस करणं सुद्धा कठीण. अशा त्या सुंदर युक्त्या आहेत. हा भगवद्गीता ही एसओपी आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. ती वापरायला पाहिजे. आणि त्यात सुद्धा त्यांनी सगुण निर्गुणाचा महिमा सांगितलाय की माझी मला ओळख व्हावी, ह्या सगळा कारभार आहे. काय चाललंय, काय माझी ओळख करून घेतोय. मग तुझी ओळख कशी करून घेणार? तुझी ओळख जर का करून घ्यायची असेल तर बाहेरून होईल. ती काय कामं करतोयस त्याच्यातनं होईल, असं होईल तसं होईल. आणि मग काही जणांना ती जाणीव झाली की अरेच्चा हे असं आहे. आजच्या भागामध्ये ते येणार आहे हा सगळं. अरेच्चा हे असं आहे सगळं, असं त्यांना ती जाणीव झाली. आणि मग त्यांनी वर्णन केलं. वर्णन करत असताना कुठेतरी हळूच पिल्लू सोडून दिलं की जागं राहायला पाहिजे. जसं अथर्व शीर्षामध्ये 180 डिग्री टर्न अराउंड त्यांनी दिलं. भगवद्गीतेमध्ये अहमचा मुक्त हस्ताने वापर केला की लोकांना वाटावं की फक्त कृष्ण. श्रीसुक्तामध्ये कांसो स्मिताम हिरण्य प्राकारा म्हणून एक कोडं टाकून दिलं की ज्याला निराकार निर्गुण आहे त्याला प्राकार कसा. मग हे पाहिल्यानंतर दिसायला लागतं. आणि आजच्या भागामध्ये सुद्धा पाहायचं काय हे दिसेल, पण पाहता येईल की नाही शंका आहे बुवा. असा आजचा भाग आहे. मग आपण आता काय करूया, आजच्या आधी काही काही रुच्या आधी म्हणून घेऊ. आपलं काय दोन्ही आहे ना, म्हणायचंय सुद्धा. आणि आपल्याला थोडा थोडा अर्थ पण समजून घ्यायचा आहे. म्हणजे अगदीच असं काय म्हणतोय कळत नाही आणि कशाला म्हणतोय त्याहून कळत नाही, तसं नको. नीट आपलं व्हायला पाहिजे. बुद्धीपेक्षा सुद्धा हृदयाशी कनेक्ट झाला तरच गोष्टी सुटतात. बुद्धीशी कनेक्ट झाला ती फक्त वाढतो तो अहंकार, बाकी काही नाही. हम्म? मग आता अं, आजच्या रुच्या कुठल्या घेणार आहोत आपण? आज थोडा मोठा पल्ला आहे, कारण आता सोपं झालंय सगळं गणित. अनुवाक एकच चालू आहे, पहिलाच चालू आहे. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, बघूया कितपर्यंत जात आहे. अग्रेसिव्ह टार्गेट 20 आहे. 20 म्हणजे 1.8 टू 1.20, 13. बघूया काय होतं ते. अर्थ छान आहे. हा, चला आता म्हणायचं माझ्या मागोमाग. शिवांगिरित्रता शिवांगिरित्रता कुरु माहि गसी. आणि हे असं आपला हात धरून चालायचं. लहानपणी कसं आपण आपलाच आधार घेत चालत कसं आहे ते. चला. शिवांगिरित्रता कुरु माहि गसीर. शिवांगिरित्रता कुरु माहि गसीर.
मारू नको मला असं सांगितलंय. शिवां गिरित्रतां कुरु माहि गसीर्. ताम शिवाम कुरु असं सांगितलंय, छान कर रे, पण तो ताम काय शोधू नंतर. शिवां गिरित्रतां कुरु माहि गसीर्. पुरुषं जगत. हम्म. पुरुषं जगत शिवां गिरित्रतां कुरु माहि गसीर्. पुरुषं जगत. त्याचा अर्थ सांगणार आहे हा, म्हणजे आता थोडं थोडं गंमत सांगून ठेवतोय. आम्ही चांगलं बोलू बुवा, चांगल्या वाणीने बोलू. वचशा शिवे नत्वा. शिवेन वचसा. शिवेन वचसा. शिवेन वचसा त्वा. शिवेन वचसा त्वा. गिरीशा. गिरीशा. शिवेन वचसा त्वा. गिरीशा. छावदामसि. छावदामसि. असं हळूहळू शब्द पावलं टाकायची. शिवेन. म्हणा एकदा अशी म्हणून पाहू. शिवेन वचसा त्वा. गिरीशा. छावदामसि. अशी प्रॅक्टिस अशीच करायची, लावून धरायचं मागे मागे हळूहळू. आणि बघा तुम्ही काय परिणाम होईल त्याचा. तो एक तर स्वच्छ होतो स्वर. हा हा असं काही करावं लागत नाही बोलताना. आणि स्थिरता येते, ग्राउंडेडनेस येतो. एवढंच आहे. आता आधीच्या भागात आपण काय पाहिलं होतं, पटकन अर्थ सांगतो आणि पुढे जाऊ. आधीच्या भागात आपण काय पाहिलं होतं, की बाबा या मिशुम गिरीशंत हस्ते बिभर्षस्तवे. ऐकून घ्या फक्त ते. काही लक्षात ठेवू नका. गमती जमती बघा कसं क्राफ्ट केलंय बघा हे सगळं आहे. आणि स्वतःला उद्देशून आहे हे. याम इशुम, जो बाण हस्ते बिभर्ष अस्तवे, की फेकण्यासाठी हातात धरलेला आहात गिरीशंत, त्या डोंगरात राहणाऱ्या माणसाला आपण जे सगुण निर्माण केलंय
त्यावेळेला त्यांनी केलेलं आहे तसं. पण सगुणासाठी नाही येते, आजच्या भागातच ते येणार आहे. हा जो बाण आहे, याम इशुम गिरिशंत हस्ते, याम इशुम हस्ते बिभर्षी अस्तवे, जो बाण हातात फेकण्यासाठी घेतला आहात. मग आजची पहिली ओळ काय होती? असे कंटिन्युएशन आहे ते, असे एक एक उलटी सुलटी ओळ नाही ती. ताम शिवाम कुरु, तो चांगल्या पद्धतीने सोड, आमचं कल्याण हो. कोणाला? गिरित्र. गिरित्र आता गिरीतला तो, त्याला गिरी म्हटलेलं आहे तिथे. शांतता आहे. स्वतः आपला आवाज आपल्याला ऐकू येतो पर्वतामध्ये, हळूच बोलला जातो. आपला स्वतःचा आवाज आपण ऐकत नाही, तो अगदी हळू असतो. जाता जाता वाटलं होतं हा त्यावेळेला मला, असं ते येतं मनात. तेच ते कुरु. मा हिंसी, तर आता हिगसी म्हणण्याची पद्धत आहे. मा हिंसी, हिंसा तसं येते. मारू विरू नको बाबा. पुरुषम जगत. पुरुषम जगत म्हणजे काय त्याच्यात जातं? पुरुष आणि जगत दोन्ही. विश्वम विष्णूर, विश्व पण आहे विष्णू पण आहे. मला स्वतःला सुद्धा. आणि एकंदरच नको मारामारी करू. आता मारामारी कोण करणार? तो बाहेर बसवलेला कशाला मारेल मला? माझ्यातलीच आठवत असेल तर, ओम नमस्ते रुद्र मन्य व उतो ते शिवे नमः. तुझा जी एनर्जी आहे, ती एनर्जीला डोकं नाहीये, ती हातात आहे. परंतु नुसती एनर्जी नाहीये, बाण नाहीये. हस्तवे बिभर्षी, धरलायस तू ते. त्यामुळे तू ज्या दिशेला फिरणार त्या दिशेला तो बाण जाणार आहे. त्याला स्वतःला डोकं नाही. त्यामुळे तुझं डोकं भानावर ठेव. आणि डोकं भानावर ठेवण्याची जागा म्हणजे भाव, ॲटिट्यूड. तो बरा ठेव बुवा. आणि मारू नको रे. बाकीच्यांचं सोड, तुला तू स्वतः मारू नको. उद्धरेत आत्मनात्मा. कुठेही जा, त्या छोट्या जागेत पकडतात की नाही बघा ही सगळी मंडळी. अतिसाकरी, दुजान समाय कोय, एकट्यालाच घुसायचं तिकडे. आणि कुठेही कुठेही गेलं तरी तेच शेवटी, की तू तुला शोध, तू तुला शोध, गावभर भटकत बसू नको. पुरुषम जगत. मग शिवेन वचसा अथवा, वचसा म्हणजे चांगल्या वाणीने, शिवेन चांगल्या वाणीने, चांगल्या बोलाने. गिरीशा. गिरीशा, परत तोच गिरीशा झाला पुन्हा. गिरीशा. अच्छा आवदामसी, बोलणं आहे सगळं. स्पष्ट, अफर्मेटिव्ह, स्वच्छ, कुठेही गोंधळ नसलेलं. अच्छ आवदामसी, असं मी बोलतोय. आपण स्वतःशी किती वेळा स्वच्छ बोलतो? किती वेळा असर्टिव्हली बोलतो स्वतःशीच? असलं चाललेलं असतं अनेकदा. आतमध्ये बाहेरचं असतंच. मग इतकं स्पष्ट सांगतोय. शिवेन वचसा, कल्याणकारी, कॉन्ट्रीब्युटरी. कॉन्ट्रीब्युटरी टू वॉट? अरे जिथे पोहोचायचंय तिथे. मग तुझं तू ध्येय ठरव आणि त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते कर. रागवू नको. असं आहे. एकदा ती ओळ म्हणू आणि मग जाऊ बघा पुढची काय सांगतो हा बाबा. शिवाम, थोडा स्पीड वाढवायचा आता. शिवाम गिरित्रताम, कुरु माहि गसीर, पुरुषं जगत. शिवेन वचसा वा गिरीशा छावदामसी. आता पुढची ओळ बघू. यथा न, यथा न, ज्यामुळे. सर्वमिज, यथा न सर्वमिज, यथा न सर्वमिज जगद.
नहा म्हणजे आम्हाला, यथा म्हणजे ज्यामुळे, सर्वम इत जगत, यथा न सर्वमिद जगद. अजून एकदा म्हणू, आणि मग कठीण वाचणारा शब्द अर्थ होतो. कठीण नाहीये, म्हणायला सोपं आहे. आणि अर्थ सांगितल्यावर तर तुम्ही प्रेमाने म्हणाल तो. यथा न सर्वमिद जगद. यक्ष्मग 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 सुमना. यक्ष्मग सुमना. यक्ष्मग सुमना असत. संपूर्ण ओळ म्हणूया, अर्धी अर्धी म्हणत. यथा न सर्वमिद जगद. यक्ष्मग सुमना असत. आता इथेच फक्त एकदा पाहून घ्या. जगत अयक्ष्मंग, अयक्ष्मगम, अयक्ष्मम. येतो तो, तो अर्धा आहे तिथे. द म्हणजे त आणि अ. यथा न सर्वम इद जगत अयक्ष्मम सुमना असत. काय प्रार्थना आहे बघा. आणि मग आपण शब्दांचे किस पाडत राहतो गरज नसताना. प्रार्थना काय आहे? अफलातून आहे. अयक्ष्मम म्हणजे रोगरहित, आजारपणाशिवाय. आणि सुमन म्हणजे काय बघा, विचार केलाय की शारीरिक सुदृढता हवीच, मानसिक सुदृढता सुद्धा हवीच. वरतून यायचं आता. या मिशुम गिरिशंत हस्ते बिभर्षस्तवे शिवाम गिरित्रताम कुरुमा हिगसी. की बाबा, तुझं जे काय एनर्जी आहे, त्या एनर्जीनी तू जी काय हालचाल करतोयस, ती स्टॅटिक एनर्जी फॉर्म, तिला डायरेक्शन ज्यावेळेला मिळायला लागेल, त्यावेळेला ती कायनेटिक मध्ये घुसून त्याचा वेक्टर होईल. कुठे बाण सोडशील तुझं तुला ठाऊक. फक्त तो जो काही सोडशील तो शिवाम कुरु. हाणामारा करू नको, स्वतःशी तरी नक्कीच. आणि मग शिवेन वचसा, हे अतिशय स्पष्ट अफर्मेटिव्ह, कुठेही कन्फ्युजन नसलेलं माझं मी माझ्याशी बोलतोय. शिवेन वचसा अच्छा वदामसी. आणि लोक म्हणतात रुद्राच्या सुरुवातीला कुठला मंत्र किती वेळा म्हणावा. बाबा नो, मानसिक स्थिरता तिथपर्यंत पोहोचूया. अयक्ष्म. मग ह्याच्यामुळे काय होईल, माझी एनर्जी मी जशी वापरीन तशी प्रकृती घडेल. ती एनर्जी विल गेट कन्व्हर्टेड इन टू दी फॉर्म. पण तो कन्व्हर्जन मधला जो ऍटिट्यूड आहे तो ठरव बुवा. काय करतोस तुझं तू ठरव. एनर्जी एनर्जीच आहे. इतका साधा. आणि हे माझ्याकडे माझं मागणं आहे ते. स्वतःला सांगतोय मी हळूहळू हळूहळू हळू. आणि कोणी सांगितलं हे? अहो, मोठा वैद्य होता, देवांचा वैद्य होता. त्यांनी सांगितलं ते. अध्यवोच अधिवक्ता प्रथमो देव्यो भिषग. आता पुढचा पण श्लोक म्हणू आपण आणि तिकडे जाऊ. बघणार काय आहे सगळं. हा, लगेच म्हणू हे कोण सांगताय. त्यांनी सांगितलंय. आणि हा कोण वैद्य मग? आहे की नाही? काहीतरी असेल की नाही. उगाच त्याला धरला त्याला धरला असं काय नगाला नग नव्हते लावले. बघा पाहू आता काय कुठला. आता हे आधी म्हणूया असं. चला, दिसतंय का पुढची ओळ? अध्यवोच अध्यवोच दधिवक्ता
अध्यवोच दधिवक्ता अध्यवोच दधिवक्ता प्रथमो प्रथमो दैव्यो रंगांकडे पाहत चला. आपण त्याचा अर्थ समजून घेतोय, फ्रेश होतोय. आहा, असं आहे होय. हे मोटिवेशन आहे सुद्धा सुद्धा दिलेलं. मध्ये मध्ये अर्थ सांगण्यामागचं कारण एकच आहे. तुम्ही प्रॅक्टिस करून कदाचित दमत असाल, मग मध्ये मध्ये तुम्हाला हे नको का द्यायला रेस्ट. मग ती रेस्ट फिजिकल पण असावी, अयक्ष्मम, आणि ती रेस्ट मानसिक सुद्धा असावी, सुमना. हा, असं आहे होय ते. असं झाल्यानंतर असं आहे का, असं नका बसू. ताट बसा, तो मोकळा होती सगळा पिंजरा तो छातीचा, आणि पाहाच कसा थ्रो जातो तो. काही कुठे अडणार नाही तुमचं बोलणं. पहिली ओळ बघू आता परत एकदा. अध्यवोच दधिभक्ता प्रथमो दैव्यो भिषक भिषक हा, भिषक म्हणजे वैद्य, दैवी वैद्य. प्रथम अधिवक्ता अध्यवोचत, असं तो सगळा अर्थ पुढे पुढे सांगतो. आही म्हणजे साप, या तो धान्या म्हणजे चेटक्या, न दिसणारे, असं तर सगळं त्याच्यामध्ये. जंभयंत, हा आधी म्हणूया, त्याची गंमत बघ कशी आहे ती. आणि अफलातून आहे. एक हा जे दोन आहेत ना भाग, 1, 11, 1, 12, आणि जमलं आज वेळ मिळाला तर सगळा कॉन्टेक्स्ट पहा. हरि ओम नमस्ते रुद्रमन्य भवतो ते शिवाय नमापासून अहिंगश्च सर्वान जंभयंत सर्वाश्चर्यातु धान्य. काय तुफान आहे सगळं. त्याच्याकडे थोडं डोळसपणे पाहायला पाहिजे. चला, संपूर्ण वरची ओळ म्हणू 2 भागांमध्ये. अध्यवोच दधिभक्ता प्रथमो दैव्यो भिषक आता खालच्या अहिंगश्च अहिंगश्च आता एक उडी मारायची मोठी, हळू हळूहळू. अहिंगश्च सर्वा, मिळाला स्वर, सर्वा हिरव्याच्या वरती एक लागतोय बघा. अहिंगश्च सर्वा अहिंगश्च सर्वा. आता हे जंभयंत म्हणू बघा. जंभयंत, जंभयंत, जांभई जांभई ती जंभयंत. आता सगळं पहिलं मग. अहिंगश्च सर्वा जंभयंत
परत वरती जायचं आता. सर्वा हळूहळू जा, शांत जा. सर्वा हम्म. सर्वा संपूर्ण एकदम सांगणार आहे हा. पुढचं श्चयातु धान्यः श्चयातु धान्यः ही त्यातल्या त्यात कठीण ओळ. या कठीण म्हणजे आता सगळे एकत्र आलेले आहेत. बाकी पुढे सोपं आहे. दुसऱ्या अनुवाकापासून तर धमाल कराल तुम्ही. चला. अहिंगश्च सर्वा जंभयन्त सर्वा जयातु धान्यः. आता एकदा ऐका आणि तुमची प्रॅक्टिस झाली की अशी छान मजा येईल तुम्हाला सुद्धा ऐकायला. अहिंगश्च सर्वान् जम्बयन्तः सर्वान् शयातु धान्यः. असं छान म्हणता येईल ते आणि येणार म्हणता. आता ह्या सगळ्याचा उद्योग काय आहे? हे जे आता सांगितलं अध्यवोच्च दधिभक्ता प्रथमो देव्यो भिषग, त्या मोठ्या देवाच्या त्या कोण तो वैद्य, आता देवाचा वैद्य, देव नाही पाहिलं तर देवाचं वैद्य कुठे पाहतोय? देव ही संकल्पना आहे, एक्सपर्ट्स ना मानलं गेलेलं देव. अव ऊर्ध्वा तात. आणि ज्यांनी कॉम्पिटन्सी अंमलात आणली, क्षमता म्हणजेच ते झाले विभूती योग, त्यांना देव म्हटलं. मग आता हे आपल्यातच येते सगळं. मग आपल्यातला वैद्य आपल्यातच बसलाय. आपण म्हणतो बघा, जरा शांत बसलं की प्रश्न सुटतात. मग प्रश्न मनाचे असतील शरीराचे असतील सुटतात. नुसतं पाहिल्यानंतर सुद्धा कळतं की अरे हा, बघ जरा काय झालं. काय ना डोकं भणभणलंय यांचं दिवसभर सकाळपासून. जरा बसतोच का एक 15-20 मिनिटं. सुटेल की नाही सुटेल मला माहिती नाही, पण जरा बघ आणि अंदाज येईल तुला. काल हे बहुतेक काल निदान काहीतरी कळतं. हा तो वैद्यपणा आहे सगळा. आणि काय गंमत आहे याच्यामध्ये, वैद्य करतो काय? भिषक भिषक भी पासून आलाय धातू तो. भीती घालवून टाकतो. मग भीती कोण घालवणार? न बिभेती कदाचिनी, त्या अथर्वशीर्षात सांगितलंय त्यांनी. आपल्या एनर्जीचा सातत्याने वापर केला, क्षमतांचा सातत्याने वापर केला, एक्सलन्सचा ध्यास धरला. एक्सलन्सचा ध्यास धरत असताना शांततेची चाट ठेवली, तर जे काही हाताला लागतं त्यांनी घाबरणार नाही. न बिभेती कदाचन येते. हा तेच सांगतोय भिषक. म्हणजे आपल्यामधलीच ती फाईन ट्यून जी आहे, आतमधली जी एनर्जी, ती सांगते सगळं व्यवस्थित. आणि काय होईल त्यांनी? ते जे अहिंग आणि हे आहेत ना सगळे, अहिंग आणि अहि म्हणजे साप, आणि यातू धान्य म्हणजे स्त्रीलिंगी चालतं हे. यातू धान्य म्हणजे चेटकी, हडळी, किंवा काय अदृश्य वाईट शक्ती, आत्मे वाईट, असं त्यांनी ते त्यावेळेला म्हटलं. थोडक्यात काय दिसत नाही. आता साधा विचार करा, मनातले वाईट विचार, एखाद्याबद्दलचा द्वेष मत्सर दिसतो का? आता त्या द्वेष मत्सराने होतं काय? त्याचं काही बिघडत नाही. आपलं बिघडतंय. म्हणजे आपल्यातल्या चिटक्या आपल्यालाच मस्ती करतात शेवटी. आणि असे ते आई साप कधी दंश करतील सांगता येत नाही. आपले विषारी विचार असतील, लोभ ईर्ष्या, ऑल लोअर इमोशन ज्या म्हणतात त्या, त्या चेटक्या. म्हणून तो सांगतो ना कृष्ण याच्यामध्ये की बाबा तू ते एवढं सोडून काय ते कर, तुझी एनर्जी खाऊन टाकतील हे सगळे. मग ही जी नकारात्मकता आहे ही साफ करणारा जो वैद्य आहे तो आतच बसलाय. असा तो आहे. आणि मग हे कोणी सांगितलं? तर अध्यवोच दधिभक्ता देव प्रथमो देव्यो अभिषेक हे इंगश्च सर्वान. आणि मग पुढे कसं सांगितलं याच्यामध्ये, आपण ते सोपा आहे श्लोक तो, की हा लाल आहे, ताम्र, अरुण, म्हणजे साधारणतः
दिवस उजाडताना जे काय पहाटे दिसतं, मी बऱ्याच दिवसात गेले पाहिलेलं नाहीये, पहाटे उठतो असा भाग नाही. पण ज्यांनी पाहिलंय त्यांनी पहा एकदा. अरुण किती वेगळीच असते. तांबडी पण नाही, पिवळी पण नाही, काय नाही, त्याशी त्याला अरुणच शब्द आहे. मग काही म्हणा त्याला, तांबडं नाही एवढं नक्की. पिंगाला असू शकेल, हळद कुंकू एकत्र केल्यानंतर जे काय होतं ते जे श्रीसुक्तात सांगितलंय ते. थोडी सोनेरी झाक, थोडी लालाची झाक, थोडी पिवळ्याची झाक, ताम्र, अरुण आणि बबरू, म्हणजे थोडस चॉकलेटीकडे जाणार, थोडासा मॅट फिनिश चॉकलेट असं जाणार. आता हे मला वाटतं माझा अभ्यास याच्यावर अजून पूर्ण झालेला नाहीये, पण ह्याचा कनेक्ट या चक्रांशी असेल. चक्रांची रंग आहे ते सगळे. तांबडा रंग डॉमिनंट हा मूलाधारामध्ये असतो. जे श्रीसुक्तामध्ये वर्णन केलंय ते सोलार किंवा त्याच्या खालचं मणिपूर, हे तिथे मणिपूरच मोस्टली तिथे हे हळद कुंकू एकत्र केल्यानंतर जास्त तो रस म्हणजे असणं आणि करावंसं वाटणं आणि मी असणं अशी ती चक्रांची योजना आहे सगळी. आणि क्रिएटिव्हिटी ते सेक्स चक्र आहे. त्यामुळे एक दोन तीन चार त्याच्यातनंच घडलं तर घडतं. आणि हे घडत असताना हार्ट चक्र, करुणा कंपॅशन असावी. आणि त्यामुळे वाणी स्वच्छ, क्लॅरिटी आणि सुटका, असं तो उद्योग आहे. हे तिथे असेल का असं म्हणायला, असं बघायला हरकत नाही. मग आपण आता हा पुढचा म्हणूया, असौ यत्ताम्रो कसं सांगितलंय त्यांनी, कसं वर्णन आहे पहा. हम्म. शेवटचं आता, म्हणजे या ह्याच्यातला लगेच शेवटचं नाही आहे, वेळ आहे अजून आपल्याला. असौ, खालून वरती. असौ य, असौ य ताम्रो, की हात वर खाली करा, म्हणजे हातच वर खाली करायला पाहिजे अशातला भाग नाही, डोकं वर खाली करा. काहीतरी येईल ज्याच्यामुळे एक गायडन्स मिळेल, जसं ऑर्केस्ट्रेट कसं करतो त्याची ती लँग, तसं आपण करा. आणि सवय लावून देऊ नका त्याची, जागेपणी करा तो हात वर खाली, नाही तर काय. असौ यस आम्रो, असौ यस आम्रो, अरुण, अरुण, असौ यस आम्रो, अरुण, उत बभ्रू, उत बभ्रू. बबरू म्हणजे चॉकलेटी, नाही मातकट माती असा तो आहे. सुमंगला, सुमंगला. हम्म. हम्म. चकास. आता पूर्ण ओळ म्हणता येते का बघू हा. मी पूर्ण सांगणार आहे, जर माझ्या मागोमाग चला, रंगांकडे पहा, डोळे रंग त्यांचे त्यांचे होऊन दे, तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडा. असौ यस आम्रो, अरुण, उत बभ्रू, सुमंगला. म्हणा. हम्म. आणि हे असं प्रॅक्टिसनीच येणार आहे, त्यामुळे नका काळजी करू आता. हे का हे हे गंमत गंमत चालली संथा देण्याची व्हिडिओज पण येत असतात. ते तोडत तोडत असे ते असे व्हिडिओ मध्ये नाहीये बघा, तो प्रॅक्टिस मध्ये. मग आपण इथे काय करतो, घे शब्द एक, त्याच्याकडे बघ त्याला साफ कर, घे दुसरा शब्द त्याच्याकडे बघ त्याला साफ कर, घे तिसरा त्याच्याकडे बघ, चल सगळं. गवंडी भिंत बांधतो तशी ही ऋचा बांधायची असते. घे वीट, कर साफ, ठेव, घे वीट, कर साफ, ठेव. त्या दोन विटा बघ बरोबर आहेत की नाही, ओळंबा लाव, घे वीट, कर साफ, ठेव. अक्षरशः असं झालेलं असतं. पण तिथे लागतो तो कस,
स्थिरतेचा, ग्राउंडेडनेसचा, एक्सलन्सचा, असं छान उभं राहिलं पाहिजे. एक 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 एक. त्यात मजा करा. ते हे ऍक्च्युली हे आपल्यासाठी आहे, माहितीये का? त्यात तो रुद्रबिद्र काय, तिथे कोण तुम्हाला शाप बीप द्यायला येणार नाही, घाबरून काय होत नाही. त्यात आनंद आहे याचा. हं? मग आता पुढे जाऊ. फक्त त्याच्या आधी काही गोष्टी सांगतो नेहमीसारख्या, नवीन काही लोक झालेत म्हणून त्यांच्यासाठी, की छान आहे हे आपलं. रात्री 9 ते 10 इंडिया टाइम असणार आहे, सोमवार बुधवार असणार आहे. आत्ता तरी 9 आठवडे असं म्हणतोय. वेग आत्ता पकडतोय असं वाटतंय, आणि पुढे अजून पकडेल, कारण छोटे छोटे आहे. हा. 18 डिसेंबर ते 1 जानेवारी सुट्टी आहे, त्यावेळेला मी प्रॅक्टिससाठी व्हिडिओ देईन. तुम्ही करा प्रॅक्टिस, मी कधी विचारणार नाही केली काय, झाली का. हळूच विचारीन काय चाललंय. झूम लिंक 8:30 वाजता येते. व्हॉट्सअप ग्रुपसाठी सुद्धा आहे. त्याचं फक्त आता अगदी एक 4 सेकंदासाठी दाखवतो. अनेक लोक विचारतायत की इकडे जॉईन झालात तरी सुद्धा चालेल. आणि पुन्हा एकदा सांगतो की व्हॉट्सअप ग्रुप की नाही, मला स्वतःला तो ह्याच्यावर ठेवायला आवडत नाही, ऍडमिन ओनली. पण थोडं आपण एकदा नागरिकशास्त्र शिकलो की तो व्हॉट्सअप ग्रुप ओपन करीन. PDF मिळेल का, हे मिळेल का, असं सगळं मिळणार आहे. एकदा तुम्हाला खात्री पटली ना की सगळं येत्या व्यवस्थित, की मग तो व्हॉट्सअप ग्रुप ओपन करीन मी. आणि काय ऐच्छिक द्यायची असेल, जेव्हा द्यायची असेल, लोक विचारतात म्हणून सांगतोय. हे नंबर, ही पेपालची लिंक, ही क्रेडिट डेबिट कार्डची लिंक, माझं आहे तिथे सगळं. आणि आता जर का कोणाला व्हायचं असेल जॉईन, तर ही खालची QR कोड आहे रजिस्ट्रेशनसाठी. आलात की पुढे जाऊ. चालेल. आता पुढचा भाग घेऊ. हं? चेटक्या बिटक्या झाल्या बघून. आता हा पसरलाय कुठे सगळा, हे ठीक आहे. त्याला नमस्कार केला, सांभाळ बाबा, रागवू नको, मी पण नीट बोलीन, तू पण सांभाळ, डोकं फिरू देऊ नको, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं सांगितलं, मग दिसतो कुठे? मग तो सगळीकडे दिसतो. अभि तो दिक्षुश्रिता, सगळीकडे राहिलेला आहे तो. आणि सहस्त्र हजारो ठिकाणी आहे. हं? ते आता आपण हा बघू आणि पुढे जाऊ. असं आहे आता. हं? आता मी सांगणारच आहे, पण मी सांगायच्या आधी तुम्ही मनातल्या मनात किंवा मोठ्याने, तिकडे मला ऐकू येत नाही पण तुमचं तुम्ही म्हणा, मी सांगणार नाही आता. ये चे मांग रुद्रा, असे ते उच्चार तुमचं तुम्ही करून पहा बरं. ये चे मांग रुद्रा असं नाही, तो लाल रंग आलाय मध्ये, वर खाली करून म्हणा, तुमचं तुम्ही म्हणा. हा. आता त्याची ऍक्शन करायची झाली या सगळ्याची, तर कशी असेल? ये चे मांग रुद्रा, अशी येते म्हणा. ये क्षेमांग रुद्रा, अभितो अभितो, माझा थोडा स्वर चुकला, आता परत सांगतो. अभितो ये क्षेमांग रुद्रा, अभितो दिक्षु श्रिताः. हा श्रिता शब्द म्हणजे आश्रित म्हणतो ना आपण, आश्रय, आश्रित, तो श्रिता आहे आणि तोच अर्थ आहे इकडे. दिक्षु श्रिताः, ये क्षेमांग रुद्रा, अभितो अभितो दिक्षु अभितो दिक्षु श्रिताः. Correct.
थोडा स्पीड वाढवतोय. ये चेमांग रुद्रा अभितो दिक्षु श्रिताः. आधी हे म्हणू आणि मग त्याचा अर्थ सांगतो. इथे आलाय खाली दिसत नाही म्हणून बघूया आता. सहस्र सहस्रशो सहस्रशो छान. सहस्रशो वैशाख. हे लहान मूल व्हा एवढंच सांगेन मी, बाकी काही नाही. एक सहस्रशो वैशाख. हिरवा काळा लाल काळा हिरवा लाल असे येते म्हणून प्रॅक्टिस करून घेतली. सहस्रशो वैशाख. थोडी गती वाढवते आता. सहस्रशो वैशाख. सहस्रशो वैशाख. हेडईमहे असौयो ही रचना झाली मागच्या याच्यात, तुम्हाला येईलच ती. असौयो वसरपती. असौयो वसरपती. हा जो अवसरपती खाली उतरतोय घसरून, नीलग्रीवो सोप आहे. नीलग्रीवो विलोहिताः. नीलग्रीवो विलोहिताः. हे तहा आहे खरं. वेग हळू आहे त्यामुळे तो उच्चार तसा होतोय. खरा नॉर्मल स्पीड मध्ये म्हटलं तर कसं होईल. असौयो वसरपतिर्नीलग्रीवो विलोहिताः असा होतो तो. म्हणूया चला. असौयो वसरपती नीलग्रीवो विलोहितः. आता याचा एकदा अर्थ समजून घेऊ. कसं सांगितलंय त्यांनी. येचे माग रुद्रा अभितो दीक्षिश्रिता. काय हे सगळं. येचे इमा हे सगळं तो वर्णन बघा कसं चाललंय आता सगळ्याच. हे जे आहे की नाही ये, आणि या विश्वात ये हे जे, आणि या विश्वात रुद्रा
म्हणजे अनेकवचन आहे. म्हणजे ह्यांनी जे फॉर्म्स घेतलेत त्या एनर्जीने, आता सुद्धा 490 498 फॉर्म्स आहेत. हे कोणाचे फॉर्म आहेत? हे रुद्राचे फॉर्म आहेत सगळे. ही सगळी रुद्रांची रूप अभितः सर्व बाजूंनी, अभितः सर्व बाजूंनी, दिक्षु, दिक्षु म्हणजे दिशा, शब्द खूप जवळ आहेत आणि हे काही कठीण संस्कृत. दिशा, दिक्षु, दिशात, श्रिताः, सगळ्या बाजूंच्या दिशांमध्ये आहेत आश्रिता. हे सगळे रुद्राचे जे फॉर्म्स आहेत ते सगळे तिथे आहेत. सहस्त्र, हा, सहस्त्र म्हणजे किती आहेत त्याचे? हजार. आता पूर्वी हजार हा त्यातल्या त्यात बरा होता आकडा. आता ते हजार पुरत नाहीत. मग ते हजार, कोटी, लाख, कोटी, हजार वगैरे इन्फिनिटी सांगायची होती त्यांना, की असंख्य, याला त्यांनी हजार हे विशेषण देऊन टाकलं तसं. सहस्त्रश अवैशाम हेड इम हे. ती जी एनर्जी आहे ती रागासारखी वाटते काही वेळेला आपल्याला, कारण आपल्यातली एनर्जी फार कमी वेळेला उत्साहामुळे जाणवते. जाणवत असेल तर आनंदच आहे, पण रागाची एनर्जी मोठी असते, जाणवत नाही. राग गेल्यानंतर जाणवतं, अरे फारच झालं ना आज. आणि ही प्रार्थना करतोय बाबा, हेड इम हे, आम्ही शांत करतोय इम हे. कोणाला शांत करणार? त्या एनर्जीचा यूज माझ्या हातात आहे. एनर्जीची यूजची डायरेक्शन म्हणजे राग. एनर्जीचा यूज जो वापर आहे त्याची दुसरी डायरेक्शन म्हणजे करुणा. एनर्जीची एक डायरेक्शन प्रेम, त्याची दुसरी डायरेक्शन आली की भीती. डायरेक्शन फक्त बदलते तिथे. मग कोण बदलणार ती डायरेक्शन, ती बाणांची? तो कशाला काम करेल माझ्यासाठी? एकीकडे म्हणायचं तू केवढा मोठा आणि त्याला नोकर करायचा होय? असं नाही चालणार. सहस्त्रशो वैशाख हे डईम हे. आणि मग तो येतोय कसा खाली? असो यो, हा जो कोण आहे तो, हा जो म्हणजे तीच ती एनर्जी. मला एनर्जी दिसत नाहीये म्हणून माझा शोध सुरू आहे सारखा. आणि मग ती जी रूपं आहेत त्यात एनर्जी दिसते. कृष्ण तेच सांगतो भगवद्गीतेमध्ये, जिथे जिथे तुला अशी जे जे उन्नत उदात्त, जे जे सांगितलंय तसं, की जिथे जिथे तुला एक्सलन्स दिसेल तिथे बघ. तिथे तुला त्या एनर्जीचं रूप दिसेल. सगळीकडेच आहे, फक्त ह्या एक्सलंट लोकांकडे, ज्या विभूती आहेत ना, विभूती, लखलखणारी माणसं, तिथे बघ. तुला ती एनर्जी दिसेल. सगळ्यांमध्ये आहे पण तिथे ते जास्त ट्रान्सपरंट दिसेल तुला. असं यो वसरपती, अवसरपती. अवसरपती म्हणजे सरपटत यायचं पण खाली येतोय तो. नीलग्रीव, निळा मान असलेला, विलोहिता, लाल रंगाचा, खाली उतरतोय तो रंगाने. तसं ताना पिही निपाजा, नीवरनच लाल येणार ना तो खाली. लाल आधी नाहीये. असं हा जो आहे तो, होतं काय त्याचं पुढे? त्या जो लाल जो येतोय खाली येणार काय? आता ती ऋचा आपण पुढे लगेच घेतोय. एकदम जागा व्हा, ती ऋचा कशी आहे? उत. आणि काय झालं बरं? ही गोष्ट आहे ही रुद्राची. काय झालं मग आता? अरे ते गोपाळ होते ना तिथे सगळे, गुराखी, त्यांनी पाहायचा प्रयत्न केला. गोपा अदृशन, आज दिसलं नाही त्यांना, नदृशन. आणि पकडू पण नाही शकले. हुतहार्य हा अहार्य. आर्य म्हणजे हरण करणे, चोरून घेऊन जाणे. अहार्य, त्याला पकडू शकतच नाही आपण तसं. अरे तो दिसायचा प्रयत्न केला पण नाही दिसत रे. कलट्या आहे पण दिसत नाही. कलट्या आहे, दिसत नाही, पकडू नाही शकत. उंदीर पकडून दाखवा घरातला, दिसत नसेल तर. उंदीर कुठनं काढला? गणपतीच्या हाताखाली काय आहे मग? नाही तर हस्तैर बिभ्राण मूषक ध्वजम. उंदीर कशाला? दुसरं काही दिसलं नाही. अंधारात हालचाल करणारा, न दिसणारा असा तो एनर्जी. दिसणारच नाही ती शेवटपर्यंत. पाहायला गेलो, दिसलं नाही. पण बरं गोपाळ कशाला? दुसरं कोणी नव्हतं का? गिर्यारोहक वगैरे? गोपा आहे ते. गो म्हणजे इंद्रिय, पा स्वतःवर काम करणारी मंडळी, गोविंद. गो म्हणजे इंद्रिय अर्थ होतो त्याचा. मग स्वतःवर काम करणारी मंडळी ते शोधतायत, सापडत नाहीये. आहे, जाणवतोय, धरता येत नाहीये. उतई नंगोपा अदृशन नदृशन उदाहार्या. हलक्यात घेऊ नका याला, असं सांगणं आहे त्याचं ते. किती सुंदर आहे. आता हे म्हणा, नुसतं मस्त वाटतं म्हणायला हे. आणि ते म्हणताना हा अर्थ म्हणून बघा. आणि काय कुठे आपण करत जातो, असं नाही करायला पाहिजे ना. चला आता, हा काय म्हटलंय तसं बघा. उतैनम म्हणजे उत एनम, उत म्हणजे अँड. उतैनम
न वर अनुस्वार आहे. हा, वाटल्यास तो मोठा करीन वाटलं. भूतैनम गोपा, आणि या गोपाळांनी. भूत एनम गोपा, भूतैनं गोपा, अदृशन अदृशन नदृशन अदृशन नदृशन. आता मागे नदृशन असं म्हटल्यामुळे पुढे काय म्हणूया, उदहार्या. नाहीतर कसं म्हणायचंय, जर उ वगैरे करायचं नसेल तर अदृशन अदृशन उदहार्या. पण तो न तोडतोय आपण, म्हणून मग उदहार्या. तर आहे तो उदहार्याच. अदृशन नदृशन उदहार्या. पाहायला गेलो, सापडला नाही आणि पकडता पण आला नाही. भूतैनं गोपा, अदृशन नदृशन उदहार्या. संपूर्ण ओळ म्हणते आता बघू, मी हळू म्हणणार आहे पण घ्या तो फील. पाहायला गेलो, सापडलं नाही. ती स्टोरी जा तुम्ही, ती स्टोरी आहे रुद्र. छान बघा. संपूर्ण म्हणणार आहे, तुम्ही फॉलो करा ते. भूतैनं गोपा, अदृशन नदृशन उदहार्या. याची पुढे कंटिन्युएशन आहे, एक ओळ घेऊ पुढची. पहा कशी ती ओळ आहे पुढची. त्या गोपाळांचं सांगितलं ते काय बाबा ते, पण मग काय करायचं. उतैनम विश्वा भूतानि स दृष्टो मृडयातिना. बाबा गीतेत स्ट्रेट वाक्य आहे याच्यावरचं. यः पश्यति स पश्यति. ज्याला दिसला त्याला दिसला. इथे सुद्धा पाहण्यावर भर आहे बघा. ज्याला कळला, ज्याला लक्षात राहिला, ज्यांनी पाठ केला. कुठल्या दिसत नाही आपल्याकडे, म्हणून दर्शन आहेत सगळी, की पहा बाबू. आता तो कसा चालतो, एकदा अर्थ समजून घेतलं की श्लोक म्हणाला. आणि हे छानच आहेत, म्हणजे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, नाटक आहे सगळं. उत एनम विश्वाभूतानि सदृष्टो मृडयातिना. मृडय म्हणजे आनंदी करणं. पाहिला गेला ना की बस, आनंदम अमृतम अश्नुते, मग धमाल. एकदा जाणीव झाली की झाली. मग ब्लिस ज्याला म्हणतात तो, अशी ती रुच आहे. हा, आता बघा ती कुठली आहे तशी ती. आणि मग एखाद झालं तर एखाद दिवशी पुढची रुचा गुण आहे. तर वी हॅव ऍक्च्युली क्रॉस्ड अवर कमिटेड टार्गेट. वी आर इन टू दी अग्रेसिव्ह टार्गेट झोन. हे घ्या. भूतैनम विश्वा, विश्व भूतानी सगळे लोक. भूतैनम विश्वा भूतानि भूतैनम विश्वा भूतानि
आता तो दृष्ट आला बघा. स दृष्टो, स दृष्टो मृडयाति नः. मृडयाति नः. हा आम्हाला आनंद देऊन जातो. कधी कोणाला आनंद होईल? पाहिला की. आता म्हणालच ना, पाहता येत नाही म्हणून दिसणार. भूतैनं विश्वा, भूतानि, भूतैनं विश्वा भूतानि. पुढचं संपूर्ण म्हणून घ्या. स दृष्टो मृडयाति नः. असं इथे येतोय. आणि हे म्हणूया एकदा, आणि पुढच्या रुचेतले ह्या तिघांचे अर्थ सांगतो. किती सुरेख आहे बघा. दॅट इज द गोल ऑफ लाईफ. बघा आता पुढचं हे आधीच म्हणू. भूतैनं विश्वा भूतानि. तदृष्टो मृडयाति नः. आता हे तीन शब्द लक्षात ठेवा. कसं आहे, हा नमस्ते आहे, नमो असतो कोणाला? नीलग्रीवाय सहस्त्राक्षाय मी ढुशे. तर सहस्त्राक्ष म्हणजे माहित झालंय, 1000 डोळे असलेला. 2 डोळे आहेत ते ही आपली कथा. 1000 डोळे करून करणार काय? पण 1000 डोळे हे विष्णूकडे सुद्धा आहे. विष्णूला सुद्धा सहस्त्राक्ष म्हटलंय. शंकराला पण इथे म्हटलं, म्हणजे शिवाला त्या त्या एनर्जीला ओमनी प्रेझेंट सगळीकडे आहे ती. आणि पाहिलं जात आहे हे जो पाहतो ती ती आहे. आणि अगदी काय म्हणतात त्याला, की रेग्युलर डेली भाषेत जर का हे पाहायचं असेल, तर माझं पाहणं किती व्यापक आहे. सगळ्या बाजूंनी पाहण्याची विस्तृत दृष्टी, म्हणून म्हणतो ना आपण अष्टावधान वगैरे म्हणतो ते, की एक फोकस घेऊन चाललं. किती फोकस घेऊन जातो की नाही आपण आपल्या मनातल्या भावनांनी, एखाद्या बद्दलच्या, एखाद्या काही असं. मग तो जो पूर्वग्रह असेल, तर काय 1000 काय 10,000 डोळे दिले तरी त्या सगळ्या डोळ्यांना तेवढंच दिसणार. मग सहस्त्राक्ष इज नॉट दी टूल, नॉट दी क्वांटिटी, इज द क्वालिटी. की अरे ते 1000 डोळे म्हणजे सगळीकडे पहा. लहान मुलाच्या पद्धतीने पहा. लहान मूल जसं पाहतं ना, तसं लहानपण संपल्यानंतर पाहता येत नाही. तो सहस्त्राक्ष. नीलग्रीव, आता त्याचे आपल्याकडचे अर्थ काढायचे झाले तर कसा काय झाला त्याचा निळा, तो काय कंठ झाला, तो कंठ त्याचा विष पाहिल्यामुळे झाला. त्यांनी विष पाहिलं म्हणून बाकीचे वाचले. म्हणजे ती संकट सोसण्याची क्षमता. बाकीचे जाऊ दे, तुझं तू बघ आधी. तू ज्या काही तुझ्या आजूबाजूला तुझ्या कामामध्ये जी काही काही प्रोसेस मॅनेजेस येत असतात, अडचणी येत असतात, त्या पचव. त्वमेव केवलम हरतासी. त्या पचव. मग ते पचवणार, आणि मग तुला जमायला लागले की लोकांना जा. उगाच लोकांकडे कुठे. यू बिकम वंडरफुल फर्स्ट. नीलग्रीव, सहस्त्राक्ष, आणि मीडुष या शब्दाचा अर्थ होतो की एक बेनिव्होलन्स, की दात्याची वृत्ती. मग दाता कशाचाही असेल, तो पैशाचा असेल, वेळेचा असेल, मायेचा असेल, दयेचा असेल. मीडुष की देणारा, बेनिव्होलंट. पण देणार कोण? बेगर्स कान डोनेट. तू मिळव. तुझ्याकडे ते लक्ष्मीचं वैभव होऊ दे. मग वैभवात पास करायला हरकत नाही तुला. जाणारे लक्ष्मीच, पण वैभव देताच येणार नाही. मग तुझ्याकडे एकदा वैभव आलं की लक्ष्मी अलगद तू देऊ शकशील. हे याच्यात सांगितलं होतं त्रिसुक्तामध्ये. मग इथे आपण आज थांबू. 2200 इंडिया टाइम. फक्त हे एकदम म्हणूया, तर नीलग्रीवाय म्हणताना अं, सुरेख पहा एकदा कसा
म्हटला जातो तो. हा. आणि आता तुम्हाला अर्थ माहित झालाय. स्वच्छ शब्द आहेत सगळे. नमो अस्तु. झालं. नीलग्रीवाय सहस्राक्षाय छान आहे स्वर आणि हा स्वर आला आता. मीढुषे. तिथे थांबू. आता पुढच्या सोमवारी फायनल लाईनला जाऊ आणि पहा ही जी सगळी कथा आहे रुद्रामधली खूप सुरेख आहे. आणि इथे आपण थांबू आता. आजचं जे श्लोक झाले ते फक्त एकदा पहा कसे आहेत ते, आणि मग काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. सुरेख आहेत श्लोक सगळे. कसे कसे आहेत आपले साध्या ह्याच्यात सांगतो, म्हणण्यात नाही म्हणत मग मी ते आता. आपण सुरू कुठनं गेलं? शिवाम गिरित्रताम कुरुमा हिगसी. तो जो काय तुझ्या हातातला बाण आहे तो उलटा सुलटा फेकू नको. शिवाम कुरु. शिवेन वचसा, मी नीट बोलीन, चांगलं बोलीन, आणि जे काय असेल ते स्पष्ट बोलीन, असर्टिव्ह होईन. त्यामुळे यथा सर्वमित जगत अयक्ष्मम सुमना, ह्या सगळ्या एनर्जीच्या अतिशय सुंदर वापराने माझं शरीर आणि माझं मन खूप छान होवो. काय सुरेख प्रार्थना आहे. आहे ना? अध्यवोच्च दडी वक्ता, हे असं आयऱ्या नाही सांगितलेलं आहे. हे ज्यांनी त्याचा अनुभव घेतला त्यांनी सांगितलं आहे की हे शक्य आहे. आणि त्यातूनच नको नको ते विचार, मग त्यांनी साप आणि साप आणि यातु धान्य त्यांना झोपवतो. जंभयंत. जांभई. आणि जांबुवंत जांभईतनं जन्माला आला म्हणून जांबवंत म्हणतात त्याला. जंभयंत. झोपवतो. कोणाला झोपवतो? या चेटक्या. म्हणजे हे नको नको ते विचार, ईर्ष्या, लोभ, लोअर इमोशन्स, नको नको ते विचार, असे साप. आणि हा कसा आहे तर, मला असं वाटतंय, माझं मत आहे असंच आहे असं मला म्हणायचं नाही, कारण त्याचं कनेक्ट काहीच निघू शकतोय. ताम्र अरुण बभ्रू, ही तीन चक्रातनं तो खेळणार आहे. ती चक्र जितकी पक्की तितकी वरची चक्र पक्की. असं कदाचित त्या माणसाचं म्हणणं असेल, त्याने अभ्यास केला असेल तर. अथर्वशीर्ष पण मुलाधारावर केलं तर. आणि मग येचे इमांग रुद्रा, ही जी रुद्राची रूप आहेत इन्क्लुडिंग द एनर्जी फॉर्म, ही सगळीकडे आहेत. अरे इथे बसल्यात तुझ्यात आहे ती तशी. किती त्याचे सहस्त्रशो वैशाख हे डेम आहे. एवढी एनर्जी सांभाळलेली बरी. असा हा तो खाली येतोय. अवसरपती. पाहायला गेलो उतैनंगोपा, त्या लोकांनी पाहिलं पण काय दिसलं नाही त्यांना. पकडतात तर त्यामुळे कसं येणार त्यांना. आणि जर का पाहिला ना सदृष्ट मृडया तिना, पाहायला पाहिजे मात्र. आणि त्यातून काय निर्माण होईल? नीलग्रीव सहस्त्राक्षाय मी ऋषे. एक खंबीर, ग्राउंडेड स्वतःचीच आकृती तयार होईल. एक खंबीर आकृती तयार होईल. सर्व बाजूंचा विचार करणारी, सर्व बाजूंकडे पाहणारी आपली मूर्ती स्वतः तयार होईल. मी ढुशे देणारी असेल. हा रुद्र. इथे आपण थांबू. आणि मग काही एक दोन तीन, एक 5 मिनिटं बोलू आणि बंद करू. पाच झाला. तेव्हा अशा पद्धतीने म्हणा रुद्र. एक प्रश्न आहे कर डीजी. ना. हम्म. कोणी लिहिलंय रुद्र? काय माहिती. ओ. असं म्हणतात हा. की हीच, मी त्याच्यात पडलो पण नाही, कारण आमच्या आजोबा आठवत मला. समजा तुला कळलं तर तुझ्या वागण्यामध्ये काय बदल घड. ठीक आहे, तरी एक उत्सुकता म्हणून अं, सांगतो हा. की माहिती नाही कोणी लिहिलंय, पण दिस इज ऍक्च्युली बॉडी ऑफ नॉलेज. हे बर. असं एकाने नाही लिहिलेलं. हम्म. हम्म. वेगवेगळे जे अभ्यास करणारी होती मंडळी त्यांनी ते असं असं म्हटलं जातं. असे माझा काय अभ्यास वगैरे नाही, पण ती लोक म्हणतात की बाबा हे एका माणसाने नाही लिहिलेलं. इट इज अ कलेक्शन ऑफ दी विजडम. हम्म. 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 असं आहे ते. त्यामुळे माहिती नाही कोणी लिहिलं. वा. पण वा. जो आहे तो भन्नाट आहे. मग खरंच खरंच म्हणजे म्हणूनच क्युरिओसिटी आहे, लिहिलंय कोणी. खूपच छान, खूपच छान. डीजे. धन्यवाद. धन्यवाद. होय. एक एक विचारायचं होतं. हॅलो डीजे, ऐकू हो येत आहे? बोल ना. हो येतं हा क्लिअर, लाऊड अँड क्लिअर. हा, ते मला एक दोन तीन शंका आहेत जरा. ते तुम्ही शिकवतायत उत्तमच, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. म्हणजे ते एकदम समजण्यासारखंच आहे. पण मी हे समीर गोरे कर्जतचे आहेत,
तर त्यांच्याकडून मी हे शिकलो होतो रुद्र. परंतु दुर्दैवाने ते म्हणजे मी हे आता कोरोनाच्या काळातच शिकलो होतो आणि त्याच्यातच ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर मला ह्याच्याबद्दल म्हणजे शंका होत्या, पण त्या काही विचारता नाही आल्या. तर ते एक विचारायचं होतं. तर ह्याच्यात ऱ्हस्व दीर्घचा उच्चार आपण त्याप्रमाणे करत नाहीत का? आणि दुसरा अनुस्वार असतात, त्या अनुस्वाराचे प्रत्येक उच्चार वेगवेगळे असतात पुढच्या अक्षरावरती अवलंबून. तर ते ह्याच्यात आपण धरायचं का नाही धरायचं? नाही, तू थोडा पुढे आहेस की नाही इतरांपेक्षा. हा. हळूहळू हा. येईल ते. अच्छा. बर. ओके ओके. डीजी आणि हा हिग्नसच्या ते अंगच त्याचा उच्चार कसा येतो? नुसता अंगच येतो का? घुम येतो तो, घुम आहम येतो बऱ्याचदा तो घुम असं येतो. अंगश. अहिग्नश्च. घुम अहिग्नश असं अहिंगश नाही येणार का? अंगश. म्हणजे मला आता ते मी अंगश. शिकवलं तसं शिकवलं. हा. अंगश. डीजी दोन हो. गोष्टी होय. शेअर हो करायच्या होत्या. हो हो. अ, उज्ज्वला बोलते. हम्म. फक्त आपल्याकडे आता 4 मिनिटं राहिले तर मॅक्सिमम. हो, अगदी पटकन तो सांगते. 22-40 सेकंड. येस हा, प्लीज. तर आपण पहिल्या दोन ओळी ज्या शिकल्या मधुमनीषचे, त्याचा तो नाही, मी तुम्हाला मला सांगते, मी आज सकाळी ते म्हंटल आणि त्याच दोन ओळींचा इतका आनंद झाला, तो मी माझी सकाळ सगळी इतकी मस्त प्रसन्न झाली माहितीये ना. जगास. आणि हे आता आपलं चालू असताना एक पटकन मनात आलेली गोष्ट. कॉलेजमध्ये सायन्सला गेल्यानंतर कॅल्क्युलस शिकताना जशी गडबड होते ना, तशी होते आता. म्हणजे लिमिट टेंडिंग टू झिरो का डेरिव्हेटिव्ह काय काय करू? म्हणजे कॅल्क्युलस शिकवताना आमच्या मॅथ्सचे टीचर राईट. सांगायच्या थीटा गोज टू इन्फिनिटी, आणि मी नेहमी चिडायचे, मी म्हणायचे कुठे जातो तो दिसत नाहीये आता दिसत नाही. त्याचा. चालेल, हा, डन, परफेक्ट. तेवढंच सांगायचं होतं. मस्त. बोला. तर मला ते मी विचारलेलं याचं उच्चार सांगता का? मिळणार 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 मिळणार. उच्चार मग करा, सांगा ना. उच्चार ऐका, उच्चार पहा. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, लागलं मी तिला. 100 वेळा जरी क्लिअर केलं ना तरी तुम्हाला एकदाही कळणार नाही. ग येतो. खरं सांगतो, खरं सांगतो. तो उच्चार तिथे आहे रेकॉर्डिंग मध्ये. आता हे काय होत आहे, खरं सांगतो, मनावर लावून घेऊ नका. लहानपण सुटल्यामुळे गतीची आस लागली की अजून सुद्धा का जमत नाहीये असं ठरवून टाका. 2036 साली म्हणता येणार आहे. अरे आलं की 2025 एंडला असं येऊ देते. गतीची आस थोडी सोडा. कारण मला चालता कसा येईल, कधी येईल, हा विचार त्या लहान पोराच्या डोक्यात नव्हता. त्यामुळे तो आता या क्षणाला जे येत आहे ते चालताच येत आहे. देर इज नथिंग अॅक्युरेट, देर इज नथिंग एक्सलंट राईट नाव. इफ आय एम नॉट मेकिंग अ मिस्टेक, इफ आय एम नॉट रिपीटिंग द मिस्टेक, इट इज एक्सलंट. त्यामुळे काही काळजी करू नका, शांत राहा. होईल प्रॅक्टिस, होईल प्रॅक्टिस. तशी आता गिरवूया. डोळ्यासमोर हा. मला म्हणतो मी चालेल, मीरा. मला तुझं दुसरं केलेलं आहे बरं. नाही, थांबा थांब. कोण बोलताय? नाही, मीरा. हा मीरा, बोल हा, प्लीज. हा. डोळ्यासमोर तुम्ही सांगताय ते सुंदर अर्थ येऊन एन्जॉय करायला जर दोन्ही एकत्र जमत नाहीये, त्यामुळे आता बहुतेक म्हणण्यावरच जास्त आधी हे करायला पाहिजे. आणि म्हणता आलं की मग अर्थ, कारण ते शब्दांचे अर्थ लक्षात राहत नाहीयेत. नाही, ते दोन्ही होईल. कसं माहितीये का, हा. काय आहे, सिक्वेन्स ही अडल्टहूडची लक्षण आहे. जितके लहान होतो तितका सिक्वेन्स सुटतो. हा. त्यामुळे सायकल चालवताना कसं झालं, देर वॉज नो सिक्वेन्स, देर वॉज अ कंटिन्युटी ऑफ म्हणजे कसं आहे की तो सिक्वेन्स होता पण तो इतका वेगात यायचा. जसं आपण म्हणतो ना, ज्ञान कर्म भक्ती, सिक्वेन्स नाही येतो की मला चहा करावासा वाटला, मी स्वयंपाकघरात गेलो, मग काय करू माहिती नाही, मग कुठे रे साखर, मग ज्ञान आलं, मग शोधली, कर्म झालं, मग असं ते सगळं ते चालू असते, इच्छाशक्ती द्या. तसं सुद्धा तू जे म्हणतेस ना ते पहिला फक्त नको नको जाऊ दे ना. हा, एक शब्द म्हणायचा, उरलेल्या शब्दाचा आनंद घ्यायचा, दुसरा शब्द म्हणायचा, उरलेल्या 2 शब्दात. सायकल चालवताना जे झालं ते की पडलो झोपलं, पण त्यावेळेला सुद्धा बाजूने कोणी जात असेल तर बघायला हरकत नाही. तू इकडे तिकडे बघतोयस म्हणून पडतोयस, पडील, पण मी सर बाजूचं बघितलं. सर असे जा, शांतिपाठाचा असे जा, असे जा, असे जा, शांतपणे जा तसं. सर शांतिपाठा हा. तर आता झाले वेळ, पण काय कोण म्हणतंय शांतीपाठाचं काय चाललंय? तर मला एक प्रश्न आहे सर. हो सर, नाही सर सर म्हणा, सर ललिता बोलणार नाही.
दहा दहा हा बोल हा. तर भगवद्गीतेमध्ये जसं कृष्ण आणि अर्जुनामधला आहे टॉक, तर तसा संवाद आहे, हो. संवाद आहे. तर हे कोण कोणाला म्हणताय की हे जीवात्मा आणि ह्याच्यातला संवाद आहे की? हे खूप जड शब्द आहेत, मला काय माहिती नाही त्यातलं. पण मी सुरेख माझी गप्पा मारतो त्याला, असं शांत बसलेलं असतं, काय रे हे नक्की बाबू, असं असू शकेल असं हे. आणि पाहिलेल्यांनी लिहिलेला संवाद आहे हा, त्यामुळे त्याला एक वेगळी गोडी आहे. आणि आपण पाहिलेल्याला पाहतोय आता, खरं सांगायचं तर. त्यामुळे छान आहे. हीच 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 आता तुम्हाला दिसणार ललिता, दॅट्स अ डील. काय असेल बुवा, काय झालं असेल, गोष्ट आहे ती. सुरेख, त्या भीती नको. रुद्र मंत्र बिंत्र काय नाही, मस्त मजा आहे. त्यांनी छान सांगितलंय, स्वतःचं वर्णन केलं, जसं दक्षिणामूर्ती स्तोत्रात सुद्धा ऍक्शन करायचं नाही, "अरे, तूच लेका, कोण नाही दुसरं." आणि मग हसलेत ते हळूच. तसंच इथे पण आहे, तर उथे शांतीपाठात गोपा द्विषद द्विषद दार्या, असं. हम्म. मग आता थांबू. येस. हा, चालेल. तू शांती मंत्र कोण विचारते मग पासून 4 वेळा ऐकलं मी शांती मंत्र, तेवढा एक प्रश्न करून थांबू. काय बाबा तू शांतीपाठ? हॅलो, नाहीये का? मग ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम, डन. येस, ओके देन. राईट. बाय बाय, टेक केअर, सी यू बाय बाय. सून.